प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर महापालिकेत स्थायी समितीवर नगरसेवक पैलवान सुभाष भाऊ लोंढे बिनविरोध। अहिल्यानगर महानगरपालिकेतील महत्त्वाच्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा बिनविरोधचा खेळ पाहायला मिळाला आहे। स्थायी समितीचे सभापती, महिला व बालकल्याण समितीचे सभापती आणि उपसभापती ही तीनही महत्त्वाची पदे कोणताही राजकीय संघर्ष न होता थेट बिनविरोध होणार असल्याने शहराच्या राजकारणात विविध चर्चा रंगल्या आहेत। आज 9 मार्च रोजी स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक पैलवान सुभाष लोंढे यांना संधी देण्यात आली। त्यांनी नगर सचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला असून या पदासाठी केवळ त्यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे। त्यांच्या अर्जावर नगरसेवक मनोज कोतकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे। आता केवळ औपचारिकता बाकी असून उद्या होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या बिनविरोध निवडींची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। पहिले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला स्थायी समितीसाठी उमेदवारी दिली। आणि आता उद्याची बाकीचे प्रोसेस झाल्यानंतर सुजयदादा आणि आमदार संग्राम भैया नगरमध्ये आल्यानंतर आम्ही चार्ज घेणार आहोत। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।